छत्रपति संभाजी महाराज की महाराष्ट्र की सबसे ऊंची प्रतिमा का अनावरण 4 फरवरी को रत्नागिरी नगर परिषद के राजमाता जिजाऊ पार्क में संरक्षक मंत्री उदय सामंत द्वारा किया गया। इस अवसर पर कलेक्टर एम देवेंद्र सिंह, पुलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ति किरण पुजार, नगर परिषद प्रमुख तुषार बाबर, गायक स्वप्निल बंदोदकर, बिपिन बंदरकर, राहुल पंडित आदि उपस्थित थे। रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं आणि विशेषतः रत्नागिरीकरांच्या दृष्टीनं आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली रत्नागिरी ही भूमी आहे आणि आज महाराष्ट्रातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजीराजांचा पुतळा हा या ठिकाणी बसवताना आम्हाला मनस्वी आनंद होतोय। परंतु या सगळ्या परिसरासाठी जे पैसे मंजूर करून दिलेले आहेत ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, जे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर करून दिलेले आहेत। आजच्यासारखाच उद्या अजून एक ऐतिहासिक कार्यक्रम रत्नागिरीकरांचा आहे आणि रत्नागिरीकरांसाठी इतिहासात पहिल्यांदा पंढरपूरच्या वारकऱ्यांची दिंडी या ठिकाणी होणार आहे आणि 31 फुटी विठ्ठल मूर्तीच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम देखील उद्या आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की मध्ये कुठेतरी मी वाचलं होतं, स्टॅच्यू ऑफ युनिटी जरी आम्ही करू शकलो नसलो तरी स्टॅच्यू ऑफ सिटी करण्यामध्ये रत्नागिरीला यश मिळालेलं आहे। आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला अजून एक पुतळ्याच्या संदर्भात या ठिकाणी घोषणा करायची आहे, ती म्हणजे हे रत्नागिरी शहर त्यांच्या दातृत्वामुळं पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे। त्या तानशूर भागोजी शेटकरांचा देखील पुतळा रत्नागिरीमध्ये करण्याचा निर्णय आजच माझ्या बैठकीमध्ये मी घेतलेला आहे। तो देखील जे स्कूल ऑफ आर्ट्सवालेच बनवणार आहेत आणि त्याचा लोकार्पण सोहळा देखील पुढच्या 2-4 महिन्यामध्ये रत्नागिरीकरांसाठी आम्ही करू, जेणेकरून भविष्यातल्या पिढीला ही सगळी रत्न काय होती याचा अभ्यास करता येईल आणि कायमस्वरूपी पुढच्या पिढीच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे सगळे जे महनीय व्यक्ती होतील त्यांचा अभ्यास कायमस्वरूपी राहील याच उद्देशानं या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, रत्नागिरी, महाराष्ट्र।